तर रामराम मंडळींनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. सो मित्रांनो, हाय एनर्जी बॅटरीज इंडिया लिमिटेड ह्याचे जे काही क्वार्टर एक म्हणजे जून क्वार्टरचे रिझल्ट्स आहेत ते फायनली अनाऊन्स झालेले आहेत. 19 जुलै रोजी मित्रांनो रिझल्ट्स अनाऊन्स झालेले आहेत. पण ह्या ठिकाणी मी काही कारणास्तव काल हे रिझल्ट्स कव्हर करू शकलो नाही. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिझल्ट्स कव्हर करणार आहोत. सो सर्वप्रथम मित्रांनो, कंपनीचे जे काही क्वार्टर एक म्हणजे जून क्वार्टरचे जे काही रिझल्ट्स आले ते रिझल्ट्स कसे आलेले आहेत आणि सध्याच्या व्हॅल्युएशनवरती इन्व्हेस्टमेंट करणं आपल्याला फायद्याचं ठरू शकतं का, त्याविषयी आपण डिस्कशन करणार आहोत. सो मित्रांनो बघा, काही इम्पॉर्टंट अनाउन्समेंट्स तर ह्या ठिकाणी नाही आहेत. कोणताही डिव्हिडंड, बोनस, स्प्लिट, राईट इश्यू किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये काही बदल ह्या ठिकाणी झालेले आहेत असं आपल्याला ह्या ठिकाणी सध्या दिसत नाही आहे. सो चला आता आपण बघूया मित्रांनो, ह्या कंपनीचे जे काही रिझल्ट्स आहेत ते रिझल्ट्स कसे लागलेले आहेत. सो बघा, एक स्मॉल कॅप कंपनी, ही गोष्ट लक्षात ठेवा. सेल्स बघा 13,27,00,000 रुपयांची सेल्स आहे, जी मागील मार्च क्वार्टरमध्ये 36,08,00,000 रुपयांच्या आसपास होती. सो डेफिनेटली सेल्समध्ये मित्रांनो खूप मोठी घसरण आपल्याला पाहायला मिळते. जून 2024मध्ये 17,31,00,000 रुपयांची मित्रांनो सेल्स होती. सो जून क्वार्टरचा जर तुम्ही बघितलात मित्रांनो रिझल्ट, तर त्यानुसार सुद्धा जर बघितलं तर सेल्स मित्रांनो काय होत चाललेले आहे, ह्या कंपनीची घसरत चाललेली आहे, जी की अत्यंत वाईट गोष्ट आहे. आणि मित्रांनो एक्सपेन्सेसचा जर विचार केला, 12,53,00,000 रुपयांचे एक्सपेन्सेस आहेत. आणि जर तुम्ही बघितलं मित्रांनो 74,00,000 रुपयांचा ऑपरेटिंग प्रॉफिट कंपनीला होतं आहे. ऑदर इन्कम्स बघितलं तर 91,00,000 रुपयांचे ऑदर इन्कम्स आणि 34,00,000 रुपयांचे इंटरेस्ट कंपनीने ह्या ठिकाणी त्यांच्या कर्जांवरती भरलेले आहेत. आता नेट प्रॉफिटचा विचार केला तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, मागील क्वार्टरमध्ये 9,99,00,000 म्हणजे साधारणतः 10 करोड रुपयांचा नेट प्रॉफिट होता. आता फक्त 78,00,000 रुपयांचा नेट प्रॉफिट झालेला आहे. आणि तुम्ही बघितलं जून 2024मध्ये हा जो काही नेट प्रॉफिट होता 2,88,00,000 रुपयांचा होता. म्हणजे जून क्वार्टर आणि क्वार्टर वाईज जर तुम्ही बघितलं म्हणजे इयर वाईज आणि क्वार्टर वाईज, तर ह्या ठिकाणी आपल्याला कोठे ना कोठे ड्रॉप होतानाच या ठिकाणी काय होते मित्रांनो, निदर्शनास येते आहे, जी अत्यंत चांगली गोष्ट नाही आहे. कारण कंपनीचा परफॉर्मन्स कंटिन्युअसली या ठिकाणी पडत चाललेला आहे. लॉंग टर्ममध्ये जरी तुम्ही कंपनीचा परफॉर्मन्स बघितला तर एक चांगला परफॉर्मन्स आपल्याला दिसतोय मित्रांनो. पण सध्या मला असं वाटतं की सध्या ह्या क्वार्टरमध्ये परफॉर्मन्स खूपच जास्त खराब झालेला आहे. त्यामुळे मित्रांनो येत्या काही दिवसात स्टॉकमध्ये मित्रांनो एक चांगली मोठी घसरण आपल्याला पाहायला मिळू शकते. माझ्या मते मित्रांनो येत्या काही दिवसामध्ये स्टॉकचं प्राइस एक 563 रुपयांपर्यंत येऊ शकतं असा माझा अंदाज आहे. कारण मित्रांनो बघा, रिझल्ट्स या ठिकाणी खूप जास्त खराब लागलेले आहेत. त्याच्या कारणाने मित्रांनो स्टॉकमध्ये थोडीशी घसरण तर आपल्याला पाहायला डेफिनेटली मिळू शकते. आता जर व्हॅल्युएशनचा जर मित्रांनो विचार केला तर व्हॅल्युएशनसुद्धा अत्यंत ह्याचं हाय आहेत. हे सुद्धा एक मित्रांनो दुसरं कारण असू शकतं की स्टॉक ह्या ठिकाणी खाली पडू शकतो. रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड आणि रिटर्न ऑन इक्विटी अनुक्रमे 23% आणि 17% ह्या ठिकाणी दिसत आहेत. डेटा मित्रांनो चांगला आहे, ह्याचा काही हरकत नाही आहे म्हणजे रिटर्नचा. आणि डेट टू इक्विटी रेशोचा जर विचार केला 0.11 ह्या ठिकाणी डेट टू इक्विटी रेशो आपल्याला दिसत आहे. सो व्हॅल्युएशन्स अत्यंत मित्रांनो ह्या ठिकाणी काय आहेत, ओव्हर आहेत असं आपल्याला ह्या ठिकाणी कोठे ना कोठे जाणवते. कारण पीईचा जर तुम्ही विचार केला तर तुम्ही स्पष्ट बघू शकता व्हॅल्युएशन खूपच जास्त हाय आहेत. आणि मित्रांनो कंपनीचा जो क्वार्टरली रिझल्ट आहे तो ह्या ठिकाणी खूप जास्त वीक लागलेला आहे. आणि हाय व्हॅल्युएशन आणि वीक क्वार्टरली रिझल्ट्स ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनमुळे स्टॉकमध्ये आता घसरण येऊ शकते. त्यामुळे सध्याच्या लेवलवरती इन्व्हेस्टमेंट करणं ह्या ठिकाणी फायद्याचं ठरणार नाही असं मला तरी वाटत आहे. सो आशा करतो मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटतो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड गुड टाईम. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू.